हे आहे जाईचं झाड. सुंदर याला फुलं आहेत. हे फुलं लागून असे याचं राहिलेलं आहे मागं. हे आपल्याला कट करायचं आहे. कट केल्याच्या नंतर छान असं सुंदर झाड फुटलं की मग याला कळ्या लागायला चालू होतील. एक दोन कळ्या येतात, पण आता ह्याचं भर निघून गेलेला आहे. त्याच्यामुळं एक दोन फुलं येतात. त्याच्यामुळे ह्याचे शेंडे कट करून ह्याला खाद दिल्यानंतर मग हे चांगले फुलं येतील अजून. त्याच्यामुळे आपण याला कटिंग करून घेणार आहे. तर हे फुलं लागून मागं ह्याच्या फांद्या अशा राहिलेल्या आहेत. आपल्याला याची कटिंग करायची आहे. त्याच्यामुळं आपण ह्याची कटिंग करून घेणार आहे. चला तर मग आता आपण कटिंग करून घेऊया. हे जाईचं झाड आहे. याची छान असे फुलं असे मस्त येतात याला. पाऊस नाही आहे आता, पाऊस ऊन पडलेला आहे, उघडलेला आहे. पाऊस चालू असल्यावर आपल्याला काही काम करता येत नाही. त्याच्यामुळं आता पाऊस उघडल्यामुळं आपण हे झाडाचं काम आपल्याला करून घ्यायचं आहे. सुंदर अशी झाडाची कटिंग करायची आहे आपल्याला. चला मग आता आपण एक कटर घेतलेला आहे. तर ह्याला आपण ॲलोवेरा घेऊन कोरपडीने हे असं स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे झाडाला इन्फेक्शन होत नाही. त्याच्यामुळं आपण ह्याला कोरपडीनं घासून घेणार आहे. हे आपण याला ॲलोवेरानं मस्त असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आपलं कटर. हे आपण ॲलोवेरा घेतलेला आहे, त्यांनी स्वच्छ करून घेतलेलं आहे. चला मग आता आपण फांद्या हे असं मागं राहिलेलं ह्याचे कटिंग करून घेऊया आपण. आता सुंदर अशा कळ्या आहेत. छान अशी आपण आता आपल्या जाईच्या झाडाची छान अशी कटिंग करून घेतलेली आहे. मस्त सुंदर आपलं झाड असं कटिंग करून झालेलं आहे. छान हे आपण सगळं कट करून घेतलेलं आहे. एवढी कटिंग निघलेली आहे आपली. आणि यातून आपल्याला झाडं जर कटिंगपासून तयार करायची असली तरी पण आपण हे लावू शकतो. आपल्याकडे झाडं भरपूर आहे, तरी पण आपण ह्याची कटिंग हे काढलेली आहे. एवढी छोटीशी अशी काडी घेऊन लावलं तरी छान सुंदर अशी कटिंग लागते ह्याची. हे आपण लावण्यासाठी काढलेले आहे. हे आपलं एवढं. हे आता आपण किचन वेस्टमध्ये टाकणार. याचा खत तयार होतो. असं बारीक करून तोडून असं हे आपण किचन वेस्टमध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे याचा कंपोस्ट खत तयार होतो. आता आपण याला खुरपून याची माती आपण याची खुरपून घेतलेलीच आहे. माती अशी सुट्टी मस्त छान अशी मोकळी आहे. तर याला कटिंग केल्यामुळे खाद देणं आपलं गरजेचं आहे. मग आपलं झाड छान असं सुंदर फुटल्याने मग आपल्या झाडाला छान अशा कळ्या येतील, फुलं लागायला चालू होतील. छान आपली झाडाची कटिंग झालेली आहे. तर आपण याला देणार आहे. आपण याला पहिला वर्मी कंपोस्ट देऊन घेतलेला आहे. आपण आता हे चहा पावडर आणि फंगस लागू नये म्हणून आपण हे हळद घेतलेली आहे. तर आपण ही हळद अशी वरून घालून घेऊया. अशी मातीमध्ये ह्याला मिक्स करून घ्यायची. तर हे आपण मातीमध्ये हळद मिक्स करून घेतलेली आहे. ही चहा पावडर घेतलेली आहे आपण. हे फ्रेश चहा पत्ती आहे. आपण धुवून चहा करतो ते राहिलेली नाही घेतलेली. आपण ही फ्रेश चाय पावडर घेतलेली आहे. हे आपण 1 चमचा देऊन घेणार आहे. याला चहा पावडर आपण देऊन घेतलेले आहे छान असे. ही आपण कॉफी पावडर घेतलेली आहे. ही पण आपण
1 पॅकेट आपण पाण्यात मिक्स करून देणार आहे. हे आपण चहा पावडर याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण ही कोरफडचे पीस पण बारीक करून टाकलेले आहेत. कोरफड झाडासाठी चांगली असते, फंगस झाडाला लागू नये म्हणून आपण हे कोरफड आणि कॉफी पावडर दिलेली आहे. कॉफी पावडर कॅल्शियम भरपूर असतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कॉफी पावडर टाकलेली आहे. ॲलोवेरा दिलेला आहे. कोरफड हे ह्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे आपण हे कोरफड टाकलेली आहे. त्याच्यामध्ये ते आपलं छान असं फर्टिलायझर देऊन झालेलं आहे. सुंदर आपल्या झाडाची कटिंग पण आपण करून घेतलेली आहे. छान अशी ही कटिंग आपण याच्यामध्ये लावून घेतलेली आहे. याच्यामध्ये कटिंग आहे पारिजातची, गुलाबाचं आहे. तर आपण कटिंग लावून घेतलेली आहे.